नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी अशा टम्म फुगलेल्या मस्तपैकी तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या इथे केलेल्या आहे। त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे। पाहू शकता किती टम्म अशा फुगलेल्या कचोऱ्या, खुसखुशीत एकदम, अजिबात तेलकट नाही, ऑइली अशा दिसणार नाही, दिसताना तर नाहीच पण खाताना सुद्धा ऑइली अशा लागणार नाही आणि वरून अशा कुरकुरीत आणि अशा खुसखुशीत अशा कचोऱ्या इथे आज आपण मी केलेल्या आहे। संपूर्ण सारण असं भरलेलं आहे, पाहू शकता आतमध्ये पर्यंत असं मस्त। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर कचोऱ्या करण्याकरिता एक मोठा बाउल मैदा घेतला आहे मी आणि एक छोट्या बाउलनी कणिक घेतली आहे आपली साधी गव्हाची, गाळून घेते। कोणताही पदार्थ करताना मैदा असो कणिक असो गाळून घ्यायची, त्याच्यामुळे आपला पदार्थ छान असा खुसखुशीत होतो। त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, चवीप्रमाणे थोडंसं मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। ओवा आपला मीठ संपूर्ण मिक्स झाला पाहिजे। त्याच्यामध्ये जो आपला तेलाचा छोटा डाव असते त्याच्याने 4 डाव तेल टाकून घेत आहे मी कच्चंच। तुम्ही तूप पण टाकू शकता, तूप तेल काही टाकलं तरी चालेल। तेल मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चोळून संपूर्ण पिठाला तेल लागलेलं पाहिजे। अशाप्रमाणे छान चोळून घ्यायचं, दोन्ही हातांनी छान पूर्ण एकजीव होईस्तोवर अशी मूठ आली पाहिजे, तर आपलं तेलाचं प्रमाण बरोबर आहे। आता हे पीठ मी भिजवून घेते आपल्या कचोरीचं। एकदम असं सैलसर पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही। एकदम सैलसर पीठ झालं की ते कचोऱ्या नरम होतात आणि एकदम घट्ट झालं की कचोऱ्या उलतात तेलामध्ये। त्या व्यवस्थित चिकटल्या पाहिजे इतपत भिजवून घ्यायचं। तुरीचे सोले घेतलेले आहे, ताजे छान हिरवे तुरीचे सोले भाजून घ्यायचे, थोडेसे भाजायचे। त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, तेलावर व्यवस्थित छान मंद आचेवर तुरीचे सोले बिलकुल कच्चे राहायला नको, असे छान भाजून घ्यायचे। आता मसाल्यामध्ये सोप, जिरे, थोडीशी काळी मिरी, आल्याचे तुकडे, लसूण, हिरवी मिरची भरपूर इथे घातलेली आहे मी, कारण सारण छान हिरवं दिसते। आणि इथे सांबाराच्या काड्या आणि काळं मीठ, हे मिश्रण वाटतानाच काळं मीठ टाकलेलं आहे 2 चम्मच। नंतर आपलं साधं मीठ वापरणार आहोत आपण। नंतर आपले तुरीचे दाणे आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे, चांगलेच वाटायचे, एकदम बारीकही नाही एकदम जाडही नाही। जाड राहिलं की ते कचोरीच्या मधात येतात आणि उलतात। आता फोडणीसाठी तेल घेतलं आहे, तेलमध्ये सोप, जिरं, मोहरी घातली, हिंग घातलं आणि कसुरी मेथी घालतात कचोरीमध्ये, पण आता हिरवी ताजी मेथी आहे म्हणून मी एकदम बारीक कट केलेली मेथी तेलामध्ये घातली। हळद, धणे पावडर आणि हे जे आपण मसाला पूर्ण बारीक केला तो व्यवस्थित परतून घ्यायचा। मिरचीचे तुकडे जाड असे एखादी राहिलेले काढून टाकायचे, कारण आपल्याला कचोरीमध्ये ते यायला नको। थोडंसं तिखट टाकलं आहे मी 2 चम्मच, चवीप्रमाणे साधं मीठ, काळं मीठ आपण टाकलं आहे हे लक्षात ठेवायचं मसाला करताना। इकडून आजूबाजूला सारण पसरवून मधामध्ये थोडंसं तेल आणि तेलावर थोडंसं वाटीभर छोट्या वाटीने 1-2 चमचे असेल बेसन इथे छान परतून घ्यायचं। ते आधीच परतायला पाहिजे होतं तेलात, पण लक्षात नाही राहिलं, पण असं करायचं, काय होत नाही। अगदी चिमूटभर असा खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी या मिश्रणामध्ये, मसाल्यामध्ये। सोडा टाकल्याने छान मसाला आतमध्ये फुलतो आणि सर्वत्र पसरतो, म्हणून सोडा टाकायचा। आता तुरीच्या दाण्याचं वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पूर्ण मसाला संपूर्ण असा लागला पाहिजे अशा पद्धतीने। थोडासा काळा मसाला,
काळा मसाला, गोळा मसाला, कोणताही मसाला टाकला तरी चालते. छान फ्लेवर येतो आणि टेस्टही छान येते मसाल्याने. मसालासुद्धा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स व्यवस्थित करायचं आणि झाकून एक वाफ येऊ द्यायची. वाफ आलेली आहे मस्त. बारीक चिरलेला सांबार टाकून परत मिक्स करून घ्यायचा. सारण आता तयार झालेलं आहे. गॅस बंद करून देते. सारण आपलं तयार झालेलं आहे. हिरवं गार असं छान हाताने असं एकदम असं कोरडं गरम आहे. असे छोटे छोटे गोळे करून घेतले मी त्याचे. कचोरी भरण्यासाठी सोपं जाते. असे गोळे करून ठेवले की आता जो आपण मैदा भिजवला होता तो पण छान मुरलेला आहे. त्याला तेलाच्या हाताने छान असं चुरून घ्यायचं. मैदाच व्यवस्थित जमला पाहिजे जो भिजवलेला आहे तो. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ज्या आकाराची कचोरी आपल्याला करायची आहे, छोटी मोठी मीडियम साईज जशी तुम्हाला आवडते तशी. हॉटेलमधली कचोरी एकदम मोठी असते आणि खूप ऑइली पण असते, तुम्ही पाहताच. पण आपली ही घरगुती कचोरी बिलकुल ऑइली होत नाही. कितीही खाल्ली तरी काही त्रास होत नाही. आणि व्यवस्थित अशी पारी मधामध्ये नाही पातळ करायची, आजूबाजूनी पातळ करायची, मध्ये जाळ ठेवायची आणि पाण्याचा हात लावून व्यवस्थित कचोरी गोळा ठेवून अशी बंद करून घ्यायची. पहा मी दाखवते आहे. मी इथे 5-6 कचोऱ्या करून दाखवल्या आहे, 1-2 नाही, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. बिलकुल असं कुठूनच अशी कचोरी उडली नाही पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित गोळा पॅक करायचा. आजूबाजूनी काठच फक्त पातळ करायचे, मधातला भाग हा जाडच राहू द्यायचा, मध्ये नाही पातळ करायचं. असा गोळा ठेवून तुम्ही लाटण्याने लाटून पण पाऱ्या तयार करून नंतर सारण भरू शकता. पण आता मला हे असंच जमते तर मी अशीच करते. खूप छान होतात कचोऱ्या. हॉटेलच्या कचोऱ्यालाही लाजवेल असं इतक्या टेस्टी होतात. तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने. आमच्या इथे गावात माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तर ह्या माझ्या हातच्या कचोऱ्या खूप फेमस आहे. माझ्या नातेवाईकात पण सगळ्यांना आवडतात. म्हणजे सगळे म्हणतात मला की छान कचोऱ्या करते म्हणून. बघा आता तुमचं काय म्हणणं आहे. तर ह्या कचोऱ्या अशा व्यवस्थित संपूर्ण कचोऱ्या भरून घ्यायच्या. पाण्याचा हात लावायला विसरायचं नाही, कारण कचोरी जर तेलात फुटली तर ती तेल पण सगळं खराब होते आणि कचोरी पण वाया जाते. ती आपण खाऊ शकत नाही, खूप ऑइली होते ती. त्यामुळे काळजी घ्यायची की कचोरी भरताना ती उललायला नको तेलामध्ये. अशा पद्धतीनेच पॅक करायची व्यवस्थित, त्याच्याकडे जास्त भर द्यायचं. आता हे कचोऱ्या झालेल्या आहे तयार. या तुम्ही हाताने प्रेस करू शकता किंवा लाटण्याने हलक्या हाताने लाटू शकता, पण मी इथे हातानेच प्रेस करते. अशा व्यवस्थित चपट्या प्रेस करून त्याला छान गोल आकार द्यायचा. लाटण्याने लाटल्या तरी चालते, पण हलक्या हाताने लाटायचं. संपूर्ण व्हिडिओ न स्क्रिप्ट करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण पद्धत समजेल. तर तळून घेऊया. कचोऱ्या झाल्या आहे. तेल एकदम थंड ठेवायचं, अजिबात गरम नाही. कचोरी अशी हळूहळू वरती आली पाहिजे, त्या पद्धतीने कचोऱ्या. परत मी प्रेस करते आहे, परत तेलात टाकताना तशाच पद्धतीने प्रेस करूनच टाकायच्या. पहा कचोरी आपोआप वर येईल. हलक्या थंड तेलामध्येच टाकायच्या, एकदम अशा कोमट. आपण बोट लावला तरी लावू शकलो पाहिजे इतपत कोमट तेल पाहिजे. मग त्या आधी काही करायचं नाही, पलटायचं नाही, तसंच राहू द्यायचं. त्या वरती येतात आपोआप, तेव्हाच कचोऱ्या पलटायच्या. आलटून पालटून खमंग खुसखुशीत अशा कचोऱ्या तळून घ्यायच्या. पाहू शकता मस्त टम्म फुगल्या आहे कचोऱ्या. एकही कचोरी फुलली नाही आहे किंवा तेल खराब झालं नाही. कचोऱ्या आता झालेल्या आहे छान अशा खुसखुशीत. आणि ऑइल पहा, तुम्हाला कुठेतरी असं तेलकटपणा दिसतोय का? बिलकुल ऑइली होत नाही.
4 दिवस पण ह्या कचोऱ्या जशाच्या तशा राहतात. तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता, करून पण ठेवू शकता. पहा, छान अशा आपल्या टम्म फुगलेल्या कचोऱ्या झालेल्या आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने कचोऱ्या करा आणि मला कमेंट करून सांगा की ह्या कचोऱ्या तुम्हाला आवडल्या का. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी इथे कचोरी चाट बनवत आहे. तुम्ही हिरवी मिरचीसोबत तुम्हाला जसं आवडते तसं खाऊ शकता, पण आमच्या घरात माझ्या मुलांना मला ह्या अशाच कचोरी चाट आवडते. हिरवी चटणी आपली चाटची, ही गोड चटणी चिंचेची घरीच केलेल्या आहे दोन्ही चटण्या मी. तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, मी नक्की दाखवेन. पण तुम्ही सांगाल तरच मी टाकेन, नाही तर नाही टाकणार. मस्त कांदा, कचोरीवर कांदा खूप छान लागतो. सांबार, बारीक शेव अशी तयार केलेली कचोरी एकदम छान लागते. आहा, किती खाल तरी पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी टेस्टी ही कचोरी. तर चला, बाय बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.